नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 23 एप्रिल 2026 म्हणजे गुरुवारी येत आहे. गुरुपुष्यामृत योग 23 एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योग हा रात्री 8:57 सुरू होऊन ते पहाटे 6:17 असणार आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आली तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतं. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजलं जातं. या योगावर सोना चांदी खरेदी केलं तर अत्यंत शुभ मानलं जातं. त्यात वृद्धी होतं. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे. गुरुपुष्यामृतचा अर्थ आहे पोषण करणारी, शक्ती देणारी, ऊर्जा देणारी, पुरुष आदीचे नाव तिच्या असे त्याचा अर्थ आहे. शुभ, सुंदरी, सुख संपदा देणारे पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारकी आहे. त्रिगुणता पुषाला त्रिशा म्हणजेच मंगलदायका किंवा मांगलिका तारा असे म्हणतात आले. आणि गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनात विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला या पूजनासोबतच लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे. असा केल्याने जीवनातला सुख समृद्धी येतं. लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्ती होतं. पैसे संबंधित काही समस्या असतील तर ते गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेली कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपले कुलदेवताच्या मनोभावी पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेच्या प्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो. या योगात तुम्ही जे काही काम करता ते यशस्वी होतं. कुटुंबाच्या प्रगती होतं. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानला गेला आहे. तर गुरुवारी हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानलाच गेला. पुष्य नक्षत्राच्या स्वामी शनिदेव असून त्यांची देवता बृहस्पती आहे. गुरुवाराचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघींशी असल्यामुळे या दिवशी केलेली कोणत्याही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानला जातं. शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म या दिवशी झाला होता. त्यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील आवर्जून करायची आहे. तर आपण म्हणूनच गुरुपुष्य योगामध्ये तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण तुळशीला अर्पण करा ही फक्त एक वस्तू. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे. त्यांची कृपेने आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला घराच्या, आपल्याला मुलांच्या, आपली पतींची भरभरूट अशी प्रगती होणार आहे. तर ही कोणती वस्तू अर्पण करायच्या, कोणत्या वेळात अर्पण करायच्या याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर उठायचे आणि अंथरूणमध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी सोबतच आपल्याला कुलदेवतांच्या, महादेवांच्या आणि गणपती बाप्पांच्या तसेच देवगुरु बृहस्पती स्मरण करायची आणि स्नान करायची. स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचे. स्नान केल्यामुळे आपल्या तनामनाबरोबर आपल्या मनाची शुद्धीही होत असतं आणि पवित्र पण
मानलं आणि पवित्रतनाने केलेली प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यही प्राप्त होत असतो. यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्रही परिधान करायची, तर जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्र परिधान करा. आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवाही प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतेही सेवा किंवा कोणतेही उपाय जर आपण अग्नीची साक्षीने केली तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असतो. या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू सोबतच माता लक्ष्मी महादेवाच्या तसेच गणपती बाप्पांचे आणि कुबेर देवांच्या पूजाही करायची आहे, कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीची आशीर्वाद देणार आहेत, तर महादेव ही संकटनाशक आहेत, तर गणपती बाप्पा हे बुद्धी मातेचे देवता आहेत. लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिच्या आपल्याला योग्य प्रकार उपयोग झाली पाहिजे, तिचे संरक्षण झाली पाहिजे. यामुळे या सर्व देवी देवताची पूजा करायची महत्त्व आहे. तसं श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त ह्या पठण करून पंचमोच्चारात पूजा करावी. तुळस स्थापना केल्यास घरात धान्य वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होती. हिंदू धर्मात तुळशीला अतिशय पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीची स्वरूप आणि श्रीहरी विष्णूच्या सर्वात प्रिय आहे. ती म्हणजे तुळशीशिवाय श्रीहरी विष्णू कोणतेही पूजा पूर्ण मानली जात नाही. वास्तुशास्त्र अनुसार घरामध्ये तुळशीच्या रूप ठेवल्याने नकारात्मकता ऊर्जा नष्ट होतं, सकारात्मक ऊर्जा वाढत असतं. म्हणूनच ह्या दिवशी दररोज तुळशीला झाडाच्या जल अर्पण करायच्या. घरामध्ये सुख शांती समृद्धी येतं, याच्याबरोबर वास्तुदोष सुद्धा दूर होतं. आणि म्हणूनच आवर्जून गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला तुळशीची पूजाही करायची आहे. देवपूजाही झाल्यानंतर लगेचच आपल्याला सकाळीच हा उपाय जे आहे तर ते करायचे आहे. उपाय करण्याकरता आपल्याला तांब्याच्या कलसामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरून घ्यायचे आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, तसंच 1 चिमूटभर गायच्या कच्च्या दूध सुद्धा टाकायचे आहे. याच्याबरोबर आपल्याला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. हळदी कुंकू अक्षदा फुलं धूप दीप अगरबत्ती घेऊन आपल्या घरामध्ये असणारे तुळशी मातेजवळ आपल्याला जायचे आहे. तुळशी मातेजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिचे आपल्याला दिवाही प्रज्वलित करून घ्यायचे आहे. तुळशी मातेला हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे आहे. यानंतर जल अर्पण करून घ्यायचे आहे. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय नमः प्रभावी मंत्राचा जप ही करायची आहे. यानंतर जी वस्तू आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची ती म्हणजे कवडी. ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनापासून झाली होती, याच्याप्रमाणे कवडीची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातूनच झाली होती आणि म्हणूनच कवड्याचे सुद्धा माता लक्ष्मी अतिशय प्रिय आहेत. कवड्यामध्ये सुद्धा विविध रंग असतात. तुम्ही पांढरी कवडी घेऊ शकता, अगदी पिवळी रंगाची कवडी घेऊ शकता, किंवा तुम्ही तापकिरी रंगाची कवडी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही पांढरी कवडी घेतली तर असेल तर त्यावर आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि तिला पिवळीही करून घ्यायची. आता ही कवडी जी आहे तर तीच दिवा आपण तुळशी मातेसमोर प्रज्वलित केली, त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. कवडी टाकताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा प्रभावी मंत्राचा जप करायची आहे. आता आपल्याला तुळशी मातेजवळ आसन घेऊन बसायची आहे आणि काही सेवाही करायची आहे. आपल्याला 108 वेळा ओम श्री लक्ष्मी नारायण नमः, पुन्हा एखादी सांगते ओम लक्ष्मी नारायण नमः, हा मंत्राचा आपल्याला ह्या ज्या भाग करायचे आहे त्याच्याबरोबर आपल्याला 1 वेळा श्री सूक्त मचा पठण सुद्धा करायची. या दोन्ही अतिशय उंच कोटीची सेवा आहेत. सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्याला लक्ष्मीनारायणाची कृपाही होत असतं. या सेवा करून झाल्यानंतर दिवेमध्ये जे आपण कवडी टाकली ती बाहेर काढून घ्यायची आहे. जी कवडी आहे ती आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून तुळशी वृंदावनमध्ये जी माता असतील त्यामध्ये आपल्याला पुरायची आहे. यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे. आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहे, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे, दूर होण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आहे. किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हा उपाय
करण्याला विशेष महत्त्वही दिला जातं. हा उपाय केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना दूर पूर्ण होता पण आपल्या कुटुंबाच्या चारही बाजूनी भरभरून अशी प्रगती व्हायला लागतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याच्या कल्याण हो हीच मी मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.